आज ना पाण्यामुळे सर्व काम थांबलं होतं. सकाळी जास्त पाणी भेटला नाही म्हणून धाव मारली विहिरीवर. पाणी भरता भरता दुपारचे 1 वाजले होते आणि बकऱ्या आणायचा पण वेळ झाला होता. म्हणून सर्वात आधी बकऱ्यांचा गोठा साफ करून घेतला. त्यांना पाणी ठेवलं प्यायला आणि वाड्यातून काठी घेतली निघाली बकऱ्या आणायला. आमच्या बकऱ्या पण एवढ्या नावाच्या होत्या की गोठ्यात मस्त पंख्याखाली येऊन बसायचं तर एवढ्या उन्हामध्ये बसल्या होत्या. तुम्ही विचार कराल ना की हा बकऱ्या होत्या. हो, आता नाही. कोणाच्या घशात हाड अडकला ना मेल्यांचा काला झाला. आमच्या बकऱ्या चोरीला नेल्या. एवढ्या बकऱ्यातून फक्त 3च बकऱ्या आता आहेत आमच्या. बकऱ्या बघवत नव्हत्या ना मेल्यांचा काला झाला. बकऱ्या हकलता हकलता कुत्री पण आली. उन्हात फक्त बसून वाट बघत बसतात की कधी येईल घ्यायला, पण स्वतःहून कधी येत नाही. बकऱ्या लोटून घेतल्या गोठ्यात. पटापटा लादी पुसून घेतली. भूक पण खूप लागली होती. लादी पुसून झाली आणि वटाण पण धुवून घेतला. पटकन जेवून घेतलं आणि थोड्या वेळात दुपारची जेवणाची भांडी पण घासून घेतली. त्याच्यात डोरेमॉन बँड वाजवत होता. आज गरमी खूप जास्त होती. पटकन भांडी मांडून घेतली आणि रस्त्यावर निघाली डोरेमॉनला घेऊन सरबत प्यायला. खूप जास्त गरमी होती. मस्त थंडा थंडा सरबत पिऊन जरा बरं वाटलं. आजचा ब्लॉग खूप दिवसातून टाकला आहे मी. आमच्या बकऱ्या नाही म्हणून घर थोडा खाली खाली वाटतोय. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.